त्यांनी देखील थोडंसं शांत राहायचंय, कारण ही महत्त्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. जो संघ पराभूत होईल दॅट विल बी बॅक टू दी घर, बॅक टू दी घर. अगदी असंच म्हणून एक नवीन कल्पना, नवीन संकल्पना, घरी जावं लागेल. आणि जो जिंकेल तो मात्र या साई एकविरा चषक अंडर-22 मध्ये फायनलच्या रेसमध्ये पुढे जाणार, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. तर पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी सर्व क्रीडारसिक वर्गांचं सहर्ष सविनय आनंदमय या ग्रीन पार्क, या इडन पार्कवर, या अगदी पंचकृषीमधील एकमेव असं मैदान आहे की ज्या मैदानावर ऑल ओव्हर 360 डायमेन्शन बाउंड्रीज आहे. तर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला चेंडू यावेळेस काय फटका खेळलाय, अगदी जमिनीतून गुदगुल्या करत, जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. हा ठिकाणी येतोय पहिल्या चेंडूवर लोअर फुल टॉसवर ब्युटिफुल चौकार. तर साडगाव संघाने 91 धावा लेनर्ड संघासमोर सचिन विशेच्या आणि विनीत विशेच्या खेळीवर पाहिल्या होत्या, परंतु समोर सारंगपुरी संघ एक क्लासिकल संघ आहे. दुसऱ्या चेंडूवर काय घडलं, बॅट्समनला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे, व्हॉट ब्युटिफुल डिलिव्हरी, बॅट्समन हॅज बॅक टू द डगआउट. अगदी बॅटची एज त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि विकेट किपर सचिन विशे, काही जबरदस्त विकेट किपिंग आज मात्र सगळे बॅट्समन. मग आपण जर बघितलं तर रोहित कांबारे संघाचा की ज्याने मला इम्प्रेस केलं सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर जर बघितलं तर आता सचिन विशे चांगली कामगिरी करतोय. शाबाज शेख हे देखील नामदेव 11 तसे बी संघाचे उत्कृष्ट क्लासिकल विकेट किपर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळत असते. तर या ठिकाणी सचिन विशे चांगली कामगिरी करतात. पहिल्या बॅट्समनला या ठिकाणी कट बिहाइंड करतायत. या ठिकाणी बघितलं स्टंपच्या पाठीमागे चांगला झेल पकडला आणि जो पहिला बॅट्समन होता मोहन की ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता सारंगपुरी संघाचा, तो मात्र तंबूच्या आश्रया परतलाय. आकाश आलेत. इनसाइड आउट, फटका चांगला आहे यावेळेस, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दुसरा चौकार, क्या बात आहे. मोहन परतला परंतु आकाश आला आणि आकाशने या ठिकाणी अगदी आपल्या नावाप्रमाणे हा चौकार खेचलाय आणि या 4 धावेने धावसंख्येला आकार, एक गडी बाद 8 धावसंख्या फुल खबर. पहिले षटक मार्गस्थ असताना ऋषी विषय या ठिकाणी षटक हाताळतात. ऋषीचं थोडंसं मागणी षटक, दोन्ही जर चौकार बघितले तर हा ओव्हरपिच चेंडू होता, फक्त ऑन द राईज फटका खेळला, फ्रंट फुटला आले, बॅटचं फेस ओपन केलं आणि आपण जर बघितलं तर शॉर्ट कव्हर झोनच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. पहिला चौकार की जो चौकार आपल्याला बाहेर मिळाला होता सिली पॉईंटच्या, अगदी सिली पॉईंट आणि सिली मिड ऑफ यांच्यामधून तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे कव्हर पॉईंटला पाठवलं होता. अशा प्रकारे मोहननी 4 धावा केल्या होत्या, आकाश 4 धावांवर खेळतोय आणि भावेशला अजून संधी मिळत नाहीये. ऋषी विषय पहिले षटक आतापर्यंत जर बघितलं तर 8 धावा खर्च केल्यात. चांगली बॅटिंग आकाशची या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू होता, फटका फसलाय, जेल असेल परंतु जर स्वतःलाच राऊंडेड केलं आणि बॉलच्या रेषेमध्ये आले नाही, अगदी बराच वेळ हवेमध्ये होता, शॉट लेगला असलेला क्षेत्ररक्षक होता, अगदी बघितलं तर एक्सपेक्ट केलं की चेंडू हातामध्ये येणार परंतु राऊंडेड सर्कल केलं, परिणामी तो झेल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला. सोपा झेल कठीण करणं याला अगदी हे उदाहरण पाहायला मिळतं. सोपा झेल होता अगदी, परंतु कधी कधी सोपा झेल देखील कठीण जात असतात, हे प्रत्यक्ष करून या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल मिळाली, 9 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि भावेश प्रथमता फेस करेल. बॅटची एज आणि फ्लाइंग स्लिप मध्ये गरज होती का? कारण सातत्याने जर बघितलं तर थोडंसं रिस्क जास्त घेत आहेत. फक्त बॅटचा फेस ओपन केला, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू फेकी देखील झाली होती आणि एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली, परंतु या ठिकाणी सिंगल ते देखील खेळणं फार गरजेचं आहे, गरज आहे.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागले आणि चेंडू अगदी ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी स्लिपमध्ये. फर्स्ट स्लिपमध्ये आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती झाली आणि या सिंगलने धावसंख्येला 11 धावा, एक गडी बाद 11 हा नेल्सन आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 111 11+1 म्हणजे एक विकेट गेली आणि 11 धावा धावफल कव्हर एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ऋषी विशे यांचं हे शेवटचे 3 चेंडू जर बघितले तर चांगले, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण एक फलंदाज मोहनच्या स्वरूपात बाद केला होता. म्हणजे मी म्हणेल एक चांगलं षटक, कारण महत्वाचं एक विकेट देखील मोहनच्या स्वरूपात बाद केलाय आणि त्यानंतर चांगले 3 चेंडू फिनिश केले, पिचिंग केले, की ज्यामध्ये आपण बघितलं तर साधारणपणे जर बघितलं तर तो स्लीपरचा क्षेत्ररक्षक आहे, तो थोडंसं या ठिकाणी अजून जर कव्हरेज करत असेल, अजून जर एनर्जी दाखवली, अजून जर त्यांनी त्या ठिकाणी लवकर आला तर कदाचित विकेट देखील मिळू शकेल. तर सचिन विशे पुन्हा एकदा नव्या भूमिकेमध्ये, आता मात्र गोलंदाजी मार्गावर येणार. किपिंग आपण पाहिली, विकेट किपिंग, आता मात्र बॉलिंग. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुलटॉस चेंडू होता, पॅडो रॅप होतो या ठिकाणी जर बघितलं तर शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. आमचे कैलास त्या ठिकाणी अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला शिलोत्तरचा एक खेळाडू, आज मध्ये अंडर-20 साठी या ठिकाणी सहकार्य करतोय आणि प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवर. 12 धावा धावफल कव्हर, गुड बॉलिंग. ओरफी चेंडू होता, यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने केलं जाईल. फील्ड करेपर्यंत दोन्ही फलंदाजांना पुरेसा वेळ होता आणि 2 धावा अर्जित केल्या जातात. थोडासा हवेमध्येच खेळतात, रिस्कवर खेळतायत. अगदी आज तर बघितलं तर 1-2 स्वरूपामध्ये धावा जरी मिळत असतील, परंतु 1-2 धावा घेण्यासाठी देखील इतका मोठा रिस्क घेणं एकंदरीत आपल्या संघासाठी चांगलं नाही आहे. कारण मोहन 4 धावेनं परतलाय आणि भावेश तर वाचले होते. आकाश 6 धाव्यांवर खेळतायत आणि भावेश 3 धाव्यांवर खेळतायत. धावसंख्या धावफल कव्हर, एक गडी बाद 14. P1 चालू आहे, 3 षटक 30 षटकाच्या बाहेर आहेत. शॉर्ट पिच चेंडू आहे, संधी आली होती परंतु बॅटवर कनेक्ट करू शकले नाहीयेत. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. बॅटची थोडी एज देखील पाहायला मिळाली होती आणि बघितलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेग आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईड इज ब्लॉक लेग. थेट लॉंग ऑफ पूर्ण खाली आहे, परंतु बॅट्समन हे ऑन साइडलाच खेळायचा प्रयत्न करत आहेत. ते ऑफ साइडला खेळत नाही, स्ट्रेट ड्राईव्ह खेळत नाहीयेत. ओ स्टेट या ठिकाणी अगदी बघितलं तर सरळ बॅट मधून चेंडू उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे हा येतोय सरळ बॅट मधून एक आकर्षक व्ही शेप चौकार. किंवा त्यांना माहिती आहे की ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण लावलंय आणि स्ट्रेटला जर बघितलं तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी खूप मोठी अपील, पंचांचा निर्णय काय येतोय यावर लक्ष आहे आणि नो डाऊट, देयर इज नो डाऊट. तर धावसंख्या या चेंडूवर मिळणार नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, 2 स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही वेळा अपयशी ठरलेत हे बॅट्समन. धावसंख्या धावफल कव्हर 19. शेवटचा चेंडू असेल सचिन. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा तेच नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं. जितके चेंडू हवेमध्ये जातात तितके चेंडू त्या ठिकाणी विनीत विषय टिपतोय, परंतु टिपत असताना विनीत विषय चातक पक्षाप्रमाणे त्या अंपायरकडे अगदी आशाळभूत नजरेने पाहत असतो, परंतु आमचे अंकुजी दिवाणे आशाळभूत नजरेला देखील अगदी साथ देत नाहीयेत. कारण जे सत्य ते सत्य आणि सत्य हेच अंतिम. या पद्धतीने काटेकोर पद्धतीने निष्ठावंत असे अंपायरिंग पहिल्या दिवसापासून आम्हाला या साई एकविरा चषक अंडर-20 साठी लाभलेत. तर नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ तसंही त्यांचं उपकृत असेल, कारण जर बघितलं तर
30 वर्षाचा अनुभव असेल. या ठिकाणी अंकुजी दिवाणे यांना गिरसे गावला बिलॉंग्स करतात आणि गिरसेकर चषक चालू असताना देखील आमचा नामदेव 11 क्रीडा मंडळ दसरे आयोजित साई एकविरा चषकासाठी आलेत. विशेष करून त्यांचे देखील आभार. आणि ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पोहोचवली जाते आमचे म्हात्रे कंपनी टेनक्रिकचे मालक मात्र कुणालजी म्हात्रे साहेब आणि यांची संपूर्ण टीम, आमचे घायल साहेब कॅमेरामॅन आहेत, एडिटिंग आमचे धनेशजी, त्याच पद्धतीने स्कोरिंग डिपार्टमेंट आम्हाला यावेळेस सांभाळत आहेत दिनेश शिंदे. आमचा डीजे मास्टर चेतन, छोटा चेतन, की जो डीजे चेतन किंमयजी ठाकरे यांचे चांगले डीजे मास्टर आहेत, तर त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि 887 या चॅनेलवर ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. सन्माननीय प्रोव्हायडर रमेशजी वीरशे, वेदांत सर्व्हिस इंटरनेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा आणि ओम केबल आणि वेदांत सर्व्हिस इंटरनेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा रमेशजी विशी साहेबांच्या माध्यमातून 887 या चॅनेलवर संपूर्ण शहापूर, मुरबाड, किनवली, कसारा, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली सगळीकडे दाखवलं जात आहे. ऑन द राईज यावेळेस ऑफ साईडला उडवलंय, पण थोडं जर बघितलं आपण तर या ठिकाणी काऊकोंडा झोन मध्ये क्षेत्ररक्षक थोडा स्किड झाला होता. अगदी पायामध्ये दगडलं, थोडंसं पायामध्ये दगड आला अगदी बघितलं तर, आणि त्या दगडावरनं तर स्किट झाले. शूज अगदी बघितलं तर स्किट होणारे घेऊ नका, तर स्पाईकवाले शूज वापरा जेणेकरून तुम्ही ग्रिपिंग करू शकाल. त्या फिल्डिंगमध्ये तुमचं क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही स्किट होऊ शकणार नाहीयेत. फुलटच चेंडू होता, लोअर फुलटच या ठिकाणी हो. फायनली हा तिसरा अटेम्प्ट देखील सक्सेसफुल होत नाहीये. जर तुम्हाला ऑलरेडी सरळ बॅटमध्ये धावा येत असतील तर अशा वेळेस ग्लेन मॅक्सवेल होणं थोडंसं मला वाटतं आपल्या संघासाठी चांगलं नाहीये. अगर घी सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी करनी क्यों. परंतु आपला भारतीय महाराष्ट्रातील मला वाटतं केकड्याची जात असते की सरळ जायचंच नाही, वाकडं वाकडंच जायचं. आणि मला वाटतं सरळ बॅटमध्ये धावा येत असतील तर वाकड्याने धावा काढण्यासाठी प्रयत्न काय करायचे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये काय क्लासिक ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग. बंदुकीतून गोळी निघावी अगदी असा फटका. द शॉट इज लाईक अ ट्रेस अ बुलेट. ब्युटिफुल टायमिंग, चौकार. बंदुकीतून गोळी निघावी असा तो फटका होता. जबरदस्त क्लासिक ड्राईव्ह. अशाच फटक्यांची गरज आहे. जर सरळ बॅटमध्ये तुम्ही इतकं छान खेळत असाल तर मात्र रिव्हर्स स्वीप किंवा स्विच इट खेळणं एकंदरीत चांगलं नाहीये. त्यासाठी रात्रंदिवस प्रॅक्टिस करावी लागते. जयेश पाटील व्हायचं असेल तर देखील प्रॅक्टिस करावी लागते. कृष्ण सातपते व्हावं लागेल तरी देखील होण्यासाठी 40 वर्ष तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. तर तुम्ही त्या फटक्यावर हुकूमत करू शकता, अधिराज्य गाजवू शकता. कारण एकंदरीत बघितलं तर त्या फटक्यावर विकेट जाण्याची देखील शक्यता ही दाट वर्तवण्यात येते. तर धावसंख्या धावफलक आहे चौकाराने 29 धावा. चांगली बॅटिंग. हो, थांबून खेळताय, थोडासा उसळी देखील पाहायला मिळाला परंतु ऑप्शनच्या बाहेर पंचदेश करतात. इट इज वाईट. अवंतर धाव आणि अवंतर धावेंनी धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. 30 धावा धावफलकावर. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट सो फार. And the Mohan was the first batsman who had a back to the dugout with the 4 runs. He contributed 4 runs on the scoreboard. And still right now, Sachin. This time the ball was pitching fuller lane. The batsman has driven, beautiful driven to the straight drive. And both the batsmen has enough time to complete 2 more runs. And 2 runs on added. And score moves on with the 32.
with loss of 1 wicket. And this is the third over progress delivered by Rushi. Rushi is absolutely quality bowler indeed so far. यावेळेस आपण बघितलं तर इनसाइड आउट फटका खेळामध्ये डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलेत आणि दुसरी धाव देखील बॅट थ्रो मी म्हणेल. डायरेक्ट जर थ्रो आला असता तर मात्र संधी होती, परंतु या 2 धावेने धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. 34 धावा अगदी स्कोअर कार्ड या ठिकाणी इंडियन टॅक्सीमीटर प्रमाणे बदलतोय, कारण जी सुरुवातीला जी कासवाची गती मला त्या ठिकाणी पाहायला मिळत होती ती मात्र आता खूप रॅपिडली इतक्या वेगाने धावते जणू मला वाटतं चित्त्याच्या गतीने. धावसंख्या या ठिकाणी 34 धावेनं पोहोचली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 34. ऋषीच्या स्पेलमध्ये जर बघितलं तर तब्बल 25 धावा ऋषीने या 2 षटकात दिल्यात आणि सचिनने 9 धावा दिल्यात. म्हणजे सचिनचं षटक त्या ठिकाणी चांगलं होतं ॲज कम्पेअर टू ऋषी. So still right now Sarangpuri has reached up to the 34, loss of 1 wicket so far indeed of the end of the third over, and that was the exclusive start. But let's see, the 12 balls are remain and definitely they will go for 50 plus, and 50 plus it's a definitely defendable score and it will be chance to control the Sadgaon team. But let's see what will be happens, because cricket is all about uncertainty. Cricket is all about unpredictable game. No one, even prophesied, even God will come and he will say that ki you will be winner. No, it absolutely unpredictable game, and that is why every ball, every moment, everything is changed. But cricket is unpredictable. So let's see, 12 balls are remaining. 2 batsmen who settled down over there, Bhavesh and Akash. Bhavesh played. Bhavesh scored 13 runs. He contributed 13 runs for own team, and simultaneously along with his companion Akash, who scored beautifully 2 fours, and maximally he has taken a single and doubles, and that is why he played on 15 runs. So almost 29 runs contributions as a partnership regarding of Sarangpuri team. So next batsman, next bowler Kunal. नवीन गोलंदाज या ठिकाणी येते कुणाल, आणि मला वाटतं 29 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी धावफलकावर सजवली गेली. तर निश्चितच कुणालचं हे षटक कसं असेल यावर आपलं भवितव्य असेल. सारगावकरांचा कारण 91 धावा तुम्ही एक मॅच चेस करू शकता, वारंवार करू शकत नाहीये. सारंगपुरी खूप चांगली टीम आहे. ओ वेल बॉल गरज नव्हती या ठिकाणी. आपली स्ट्राईक रोटेट करायला गेले, स्ट्राईक चेंज करायला गेले आणि नेक्स्ट बॅट्समनला या ठिकाणी यावं लागेल. परंतु बॅट्समननी क्रीज सोडलं होतं. बॅट्समननी क्रीज सोडलं होतं. पंच काय विकेट आहे का? पंच डॉट बॉल आहे ना का बाईट आहे? ओके विकेट डॉट बॉल ना पण. येस ओके. तर दुसरा फलंदाज बाद होतो या ठिकाणी आकाश. नजरहटी दुर्घटना घडी, ऍक्सिडेंट झाला आकाशचा आणि सुसाईड देखील झालं. 15 धावेंवर आकाश तंबूच्या आश्रयाला परतलेत. हो पॅडवर ॲपबद्दल लेग बीपर विकेट नाहीये. चिकी सिंगल डायरेक्ट हिट झालं असतं तर खूप क्लोज कनेक्शन पाहायला मिळालं असतं. दुसरी धाव सुद्धा रिस्की होती, एकच धाव मिळेल. तर चांगलं षटक आतापर्यंत कुणालचं या ठिकाणी पाहायला मिळते. कुणाल व्हॉट अ बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. कुणालच्या प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी घडतंय आणि बॅट्समनच्या माध्यमातून काही ना काहीतरी नाही तर खूप सारं बिघडतंय. सारंगपुरी संघाला ऍटलीस्ट 50 धावा तरी कराव्या लागतील
कारण त्यांना माहिती आहे की साडगावकर खूप स्ट्रॉंग मध्ये आहेत आणि विनीत असेल सचिन असेल खूप जबरदस्त फॉर्म मध्ये खेळतायत, हे विसरता कामा नये. 50 धावा तरी धावफलकावर लगवावे लागतील. आमचे अनिलजी विषय त्यांचे कोच आहेत. ओ विकेट घेण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल, जेल असेल आणि फलंदाज डेफिनेटली बॅक टू द डगआउट. सोबत जेल डॉली कॅच, वन मोर बॅट्समन ॲज बॅक टू द डगआउट. प्रेशर काढले कुणालने जादू स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळालं. स्लोवर वन बॅटच्या रडारमध्ये मिनिटमध्ये आलं नाही आणि जर मला वाटतं अनिलजी विषय यांनीच तो स्लोवर वन शिकवलेला असावा, कारण बाहेर असून देखील हे शिकवणारे ज्या वेळेस येतात त्यावेळेस मला वाटतं आतमध्ये असणारे परफॉर्मन्स करत असतात. हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हणतात ना की सिनियर खेळाडूंची उपस्थिती किंवा मार्गदर्शनाने जर आपण चाललो तर आपला मार्ग हा यशाच्या शिखरावर जात असतो. धावसंख्या धावफलकावर 35, फक्त एकच धाव या षटकात आले. काय बॉलिंग करतोय कुणाल, 2 फलंदाजांना बाद केलंय. मोहन बाद झाले 4 वर, भावेश सुद्धा बाद झाले आणि आकाश सुद्धा. म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे तीनही टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेत, जे 29 धाव्यांची पार्टनरशिप ब्रेक केली. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता, बॉडी वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला होता ऑन द टोज. इट्स डेफिनेटली नॉट सक्सेसफुल शॉट. बॅट्समनकडे तेवढा वेळ देखील नाहीये, कारण स्क्वेअर कट करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असणं हे फार गरजेचं असतं. सातत्याने बॅट्समन बीट होत आहे. कुणाल व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, क्लासिक अनप्लेएबल डिलिव्हरीज. ज्या चेंडू आतापर्यंत हाताळलेत आघाडीच्या फलंदाजांना देखील कुणालने खेळू दिलं नाहीये. एवढा सेट झालेला बॅट्समनला जर तो बाद करतोय म्हणजे ऍब्सोल्युटली ब्युटिफुल बॉलर. ऑन साइडला उडवलाय, स्कोअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. इट्स अ गोइंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आल्या 4 धावा, चौकार. ओके, तर व्हॉट अ शॉट. शॉट अँड पुल त्या ठिकाणी बघितलं तर चौथ्या स्टंपवर गेले, ऑन साइडला टर्न केलं, टॉस केलं, टक केलं आणि टक इतक्या जोरात केलं की अगदी एखाद्या ट्रकला जसं धडकतो असं फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. साऊंड इतका जबरदस्त पाहायला मिळाला. कम्प्लीट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू ऑन साइडला त्यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये 4 धावांसाठी पाठवलाय. बॅट्समन आकाशकडनं पुन्हा भरतकडनं, आणि मला वाटतं भरत आला या ठिकाणी फॉर्म मध्ये परत, कारण 2 चेंडू डॉट केल्यानंतर भरत तुलाच खेळायचं या ठिकाणी परत, तर धावा सारंगपुरीच्या होतील कुठेतरी सन्मानजनक स्कोर पर्यंत. शॉर्ट पिच चेंडू होता, स्लाइस केलाय, जेल असेल, जेल सुटलाय बॅट आणि मला वाटतं हातामधून देखील चेंडू ब्रश झालाय. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो गल्लीमधून थेट कव्हर पॉइंट स्वीपर झोन मध्ये आल्या 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण, 4 धावा. त्रेचाळीस धावा जर उरलेले जर शेवटचे 2 चेंडू जर बघितले तर त्या 2 चेंडूमध्ये तब्बल 8 आल्या आणि उरलेल्या 4 चेंडूवर फक्त एकच धाव होती. म्हणजे कुणालने षटक खूप चांगलं टाकलं होतं, परंतु ज्या पद्धतीने भरत आले फॉर्म मध्ये परत आणि मला वाटते सारंगपुरींची धावा झाल्यात इतक्या जोरात, तर निश्चितप्रमाणे भरत त्या भरतालाच खेळावं लागेल. 43 धावा धावफलकावर, 3 गडी बाद 43. चांगली बॅटिंग भरतची या ठिकाणी पाहायला मिळते आणि भरतचं फॉर्मच कुठेतरी मला वाटतं 50+ पर्यंत पोहोचून जाईल. जितकी स्ट्राईक भरतला मिळेल या ठिकाणी तितक्या धावा सारंगपुरी संघाच्या धावफलकावर पाहायला मिळतील. 3 गडी बाद 43 आणि षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी समाप्त झालं. पृथक्करण जर बघितलं आतापर्यंत 4 षटकांचं, तर बॅटिंग मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये जर बघितलं तर ऋषी आणि सचिनने दोन्ही मिळून 20 धावा दिल्या आणि त्यानंतर ऋषी तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस पॉवर प्ले नव्हतं त्या षटकात तब्बल 14 दिल्या आणि कुणालने या षटकात 9 दिल्यात. तरी देखील मी म्हणेल कुणालचं षटक खूप चांगलं पडलं, कारण जर 2 चौकार खर्च झाले नसते तर कुणाल फक्त 4 चेंडूत एकच धाव दिली होती आणि एक महत्वाचा फलंदाज 2 फलंदाज बाद केले होते. म्हणजे काय बॉलिंग टाकली होती. बट नो डाऊट, नॉट बॅड, इट वॉज अ व्हेरी गुड
बॉलिंग परफॉर्मन्स कुणाल. कुणाल या ठिकाणी आपण पाहतोय. कुणालच्या नंतर या ठिकाणी अजून एक नवोदित अंडर 20चा खेळाडू सूरज आलाय. सूरज आणि सगळे राईट आर्म ओव्हर द विकेटच जात आहेत. ओरपी चेंडू होता या ठिकाणी लॉफ केलाय, हवेमध्ये असेल. 2 धावेंचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्येला आकार 2-2 धावा या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. कारण 2-2 जर 6 चेंडू आल्या 12 होतील आणि 12 जर झाल्या तर मला वाटतं 50+ जातील आणि 50 जवळ झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी एक संधी असते. कारण 10चा ज्यावेळेस करंट रन रेट पर ओव्हर ज्यावेळेस असतो किंवा आस्किंग रन रेट 10.00 असेल त्यावेळेस तुम्ही मॅच जिंकू शकता. ऑफस्टमच्या बाहेर आणि पंच निरीक्षण करतील वाईट असेल तो पंच दंडित करतायत. आमचे अंकुजी दिवाने या ठिकाणी टायटॅनिक पोज मध्ये दंडित करतायत. टायटॅनिक चित्रपटाला तर 8 ऑस्कर मिळाले होते आणि पहिला चित्रपट 1900 अगदी बघितलं तर त्या ठिकाणी 97 साली 1997 साली त्या चित्रपटाने 8 ऑस्कर मिळवले होते आणि पहिला चित्रपट सगळ्यात कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आणि आज जर बघितलं तर अशा अनेक चित्रपट आहेत की चित्रपटाच्या ओ काय घडलं, चित्रपटातील नाटकच घडलं मला वाटतं. वाईट प्लस 4 5 धावा मोफत. आता मात्र सचिन विषय या ठिकाणी नाराज असेल स्वतःवर. 5 धावा या ठिकाणी सारंगपुरी संघाला देवाने दिल्यात. जब भगवान देता है तो हमेशा छप्पर फाडकेही देत आहे. वाईट प्लस 4 5 धावा मिळतील. 51 धावा अव्वल कावर. जितके चेंडू राहिले तितक्याच चेंडूवर आक्रमण करा, 60+ जा आणि सारंगपुरीकर ही मॅच रंगवा. कारण साडगाव संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल, साडगाव संघाला जर कंट्रोल करायचं असेल तर तुमच्या धावफलकावर अशक्यप्राय अशा धावा असणं गरजेचे आहे. कारण साडगाव संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांना जर रोखायचं असेल तर चांगली बॉलिंग देखील करावी लागेल. परंतु ती बॉलिंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस करणार. आता उरलेले चेंडू धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 51. ऑन साइडला गॅप आहे, एक धाव नाही होणार. बॅट्समनला जावं लागेल. रनआउट. अजून एक फलंदाज रनआउट. दुसरा फलंदाज रनआउट होता या ठिकाणी. चौथा फलंदाज बाद. गरजेचं आहे, म्युझिक असणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून ज्या ध्वनी या ठिकाणी वाजवल्या जात आहेत त्यावर हजारो प्रेक्षक नाचतायत आणि यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय देखील करत आहेत. तर साडगाव विपक्ष सारंगपुरी मॅच षटक क्रमांक 5 या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून क्लासिक बॉलिंग पाहायला मिळते. 5 धावा जरी वाईटच्या गेल्या ती त्याच्यात चुकी नव्हती सूरजची, ती सचिन विषयीची चुकी होती. कारण सचिन विषय त्या ठिकाणी तो चौकार सोडला होता. म्हणजे गोलंदाजावर आपण त्या ठिकाणी दोष देऊ शकत नाही. गोलंदाजाने केलं व एकच गोलंदाजी चुकी झाली का वाईट टाकला, परंतु वाईटवर एकच धाव जाणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी 5 सचिन विषयने दिल्या, परंतु तो बॅकअप पुन्हा एकदा सूरज पाहायला मिळते. थांबून खेळले होते, पुन्हा सचिन विषय चुकी करतोय. सचिन विषयची चुकी आहे. जितकं कौतुक करतो मी फलंदाजीमध्ये सचिन विषयचं, तितकंच मी क्रिटिसाइज देखील करेल. कारण सचिन विषय सारख्या विकेट किपरने हातातून धावा देणं एकंदरीत आपल्या संघासाठी चांगलं नाहीये.
तर धावसंख्या अफलकावर 53. धावा येणं गरजेचे आहेत. बीट होत आहे. चांगला चेंडू गॅदर केला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सूरज क्लासिक बॉलिंग. तर सूरजची बॉलिंग चांगली झाली, फक्त क्षेत्ररक्षण खराब झालंय. नाहीतर विचार केला तर प्रत्येक चेंडू ॲक्युरेट मी जर केलाय, लेंथवर टाकलाय, लाईनवर टाकलाय आणि ज्या पद्धतीने त्याला उसळी मिळत असते. कधी अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतो, कधी सबमरीन टाकतात, कधी बाउन्स टाकतात, कधी ओव्हरपिच टाकतात आणि चांगल्या पद्धतीने बघितलं तर 2 व्हाईट देखील टाकतात. हे देखील पाहायला मिळालं. चांगला चेंडू क्लासिक. पुन्हा सचिन विषय. आज मात्र सचिन विषय हातामधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. म्हणजे तब्बल 11 धावा सचिन विषयने दिलेत. खराब क्षेत्ररक्षण सचिन विषयचं. ओव्हर समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अफलकावर 57 झाली आणि 58 धाव्यांचं आव्हान सारंगपुरी संघाने साडगाव संघासमोर ठेवलंय. आणि मला वाटतं 10 ते 11 धावा या सचिन विषयनीच दिल्या. मला वाटतं अनिल विषयनी थोडीशी याच्यावर अभ्यास करून सचिन विषयला थोडंसं मार्गदर्शन करावं. विश्वास विषय असतील आणि कदाचित मला वाटतं थोडंसं जास्त एक्सपेरिमेंट करण्यात अनिल विषय गेले आणि कदाचित सचिन विषयला विकेट किपिंग दिली आणि त्यांच्याद्वारे 10 धावा दिल्या. म्हणजे कधी कधी चांगलं देखील होतं, कधी कधी वाईट देखील होतं. त्यावेळेस निश्चितच असे, कारण विनीत विषय एक चांगला विकेट किपर होता, चांगला ऑप्शन होता. जसं भारताकडे के राहुल विकेट किपिंग करत असताना त्या ठिकाणी रिद्धिमान साहा के राहुलपेक्षा चांगला आहे, म्हणून रिद्धिमान साहालाच त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर आपण के राहुलला ठेवणार तर कदाचित के राहुल तितकी इफिशियन्सी दाखवणार नाही जितकी रिद्धिमान साहा दाखवू शकतो. जितका अमोल आमचा पडवल त्या स्पर्धेमध्ये जितकं मनोरंजन करू शकतो, आयोजन करू शकतो, तितका रोहन पडवल करू शकत नाहीये. हा फरक आहे. आमचा कैलास लकडे, अनिकेत लकडे क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात आणि जिथे आम्ही जातो त्या त्या ठिकाणी येऊन ते फॉलो करतात. अंकोजी दिवाने क्लासिकल अंपायर कोचिंग करतात आणि तुमची कामगिरी पहिल्या दिवसापासून थेट 5व्या दिवसापर्यंत एकही निर्णय तुमच्या माध्यमातून चुकलेला नाहीये आणि किंवा तो चुकणार देखील नाहीये. जसं सूर्यकिरण कधी चुकत नसतं, थेट पृथ्वी तलावर पॅरल पडतो, तसं आमच्या अंकुशजी असतील, आमचा कैलास असेल. कैलास तुझं देखील खूप 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 आभार, खूप ऋण आम्ही व्यक्त करतो. आणि ही मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. सारंगपुरी विपक्ष साडगाव संघाला निर्धारित 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी हव्यात 58 धावा. साडगाव संघाचा जर आपण ग्राफ बघितला तर 91 धावा चेस केल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. तर त्या मानाने जर बघितलं तर या धावा इतक्याही जास्त नाही आहेत, परंतु क्रिकेटच्या भाषेत म्हटलं एक एक धाव ज्या वेळेस बॅट्समनला बॅटमधून येत नसते त्यावेळेस मोमेंटम वेगळा असतो, ती मॅच वेगळी असते. त्या 91 धावा विसराव्या लागतील सचिन विषयला, कारण आज मात्र तुझ्या हातामधून 10 धावा दिल्यात त्या देखील विसराव्या लागतील. बॅटिंग करत असताना विनीत विषयला त्या ठिकाणी डोक्यावर बर्फ ठेवून सचिन विषयला चांगल्या पद्धतीने खेळून घ्यावं लागेल, कारण कॅप्टन जो असतो त्या कॅप्टननी समोरच्या खेळाडूला सांगणं गरजेचं असतं. ज्या वेळेस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर वीरेंद्र सेहवागच्या सोबत जायचे त्यावेळेस वीरू पाजीला एकच सांगायचे, पाजी आमचे सचिन पाजी, की वीरू अरे 2 ओव्हर तक रे 2 ओव्हर खेल, उसके बाद तेरी मर्जी. परंतु वीरेंद्र सेहवाग पहिल्या चेंडूवरच 5 फिल्डरांच्या मधून चौकार मारायचे, कारण तो त्यांचा स्वभाव होता. कदाचित सचिन विषयचा देखील हा स्वभाव असावा, परंतु विनीत विषयला त्याच्याशी चर्चा करावी लागेल. कारण जर साडगाव संघाला जर जिंकायचं असेल, जर अहम स्पोर्ट्सचा ब्रँड ॲम्बॅसेडर सचिन विषयला जर चांगलं खेळायचं असेल तर विनीत विषयला त्या ठिकाणी चर्चा करून त्या पद्धतीने खेळावं लागेल. विकेट जर गेल्या तर साडगाव संघाला 58 धावा कठीण जातील. जर विकेट राहिली तर 58 धावा 4 षटकात देखील करू शकतील, कारण त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे आणि त्या दोन्ही खेळाडूंमध्ये जी क्षमता आहे ती क्षमता जर बघितली तर जबरदस्त क्षमता आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर जनरल गटामध्ये आपल्या गावासाठी खेळत असतात. विनीत असेल, सचिन असेल, ओपनिंग बॅट्समन खेळतात विश्वास विषय यांच्या अंडरशिप खाली.
तर स्ट्राईक P1 या ठिकाणी स्टार्ट होणार. सारंगपुरी संघाला विकेट घ्यावे लागतील आणि ओपनिंग जोडी जर तंबूच्या आशेला पाठवली तर सारंगपुरी मॅच. सन्माननीय अक्षयजी बांगर, आपण टॉस साठी यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस होणार. मड विपक्ष आसनगाव. तर मड विपक्ष आसनगावचा टॉस साठी यायचे. राजेशजी निश्चित झाला आपण टॉस साठी. पहिला चेंडू क्या बात है, बॅकफूट हार्पंच या ठिकाणी केला. स्कोअर कटचा अफलातून नजराना विनीत विषय पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. डीप कव्हर स्वीपर झोन मध्ये सुईतून धागा पेरावा अगदी त्या पद्धतीने पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल क्लासिकल विनीत विषय चौकार. क्षेत्र एकच होतं, सुईतून धागा पेरावा त्या पद्धतीने आणि विनीत विषयने टिट फॉर टॅट. जशा तसं उत्तर, ईट का जवाब पत्थर से. सुरुवात चांगली झाली. 58 करायचेत. फ्रंटफुटला आले. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लोवर वन यॉर्कर. वेल बॉल. मड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि बॅटिंग करण्याचा. तर विनीत विषय मोहन थांबून खेळतात. क्या बात आहे. ऑन साइडला टर्न केला, टॉस केला आणि बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे हा येतोय पहिला क्लासिकल आणि दुसरा इव्हन ब्युटिफुल चौकार. तर नामदेव विलोन क्रीडा मंडळ दसईचे सर्व स्वयंसेवक आपण बाउंड्रीच्या बाहेर जा. जे चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. विनीत विषय क्लासिकल या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी मला वाटतं नटराजन स्टाईल खेळलेत, कारण नटराजन स्टाईल खेळणार जर भारतीय क्रिकेटचा विश्वामध्ये जर विचार केला किंवा या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये असेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर कपिल देव निकंज पहिले नटराजन बॅट्समन. फुलटॉस मिस करतोय. विनीत विषय पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता पण तो मिस झालेत. स्टंपपूर्ण चेंडू ट्रॅव्हल झाला होता. विकेट किपरच्या पाठीमागे जर बघितलं तर फर्स्ट स्लिप ला असलेल्या क्षेत्ररक्षकांनी बॅकअप केलं. तर चेंज ऑफ पेस या ठिकाणी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 चेंडू डॉट खेळलेत. 2 चेंडूवर चौकार या ठिकाणी विनीत विषयच्या माध्यमातून आलेत. 8 धावात ऑफल कव्हर बिनबाद 8. चांगली सुरुवात. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. 9 धावात ऑफल कव्हर. 9 धावात ऑफल कव्हर अंकित झाल्यात. फुल टॉस सही नसीहत, सही धमाका अलॉंग दी कार्पेट. दणदणीत दणदणीत बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय चौकार. फिनिशिंग जर बघितले तर लोअर फुल टॉस आमचा शाहबाज रनिंग करतायत चांगल्या पद्धतीने. फिटनेस बघू शकतो आपण. तर तरुण खेळाडू असाच असला पाहिजे. शाहबाज सर का. तर 120 खेळाडू खूप स्ट्रॉंग असतात. इनसाइड आउट फटका चांगला आहे. सही नसीहत, सही नजाकत, क्लास. विराट कोहली अगदी विनीत विषय हा साडगाव संघाचा विराट कोहली आहे. कारण 6 चेंडू 6 चौकार विक्रम देखील विनीत विषयाच्या नावावर आहे. एरवली या मैदानावर 6 चेंडू 6 चौकार विनीत विषय लगावले होते. काय बॅटिंग करतोय. क्लासिकल या षटकामधील 4था चौकार विनीत विषयाच्या बॅटमधून आलाय. 4 चौकाराने विनीत विषय खेळतोय 16 धावांवर आणि संघाची धावा देखील धावफलक 17 झाल्यात की जी वाईटची एक धाव आली होती.
17 जिंकण्यासाठी हवेत 58 धावांची गरज. सचिन विषयला स्ट्राईक आता मिळणार. 3 क्षेत्ररक्षक तडीय सगळ्याच्या बाहेर जाणार, एक लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक आपण बघू शकतो लॉंग ऑन. आणि तदनंतर बघितलं तर एक फ्लाइंग स्लिप आहे, एक कव्हर झोन आहे, शॉर्ट कव्हर आहे, एक स्लिप मिड ऑन एक पाहायला मिळतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, एक फाईन लेग शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळतोय आणि सेकंड स्लिप पाहायला मिळते. अगदी बघितलं तर चांगल्या पद्धतीने 30 सर्कल सजवलंय. ए लहान बाळ चेंडू द्यायचंय लहान बाळ. तर या छोटी आमची जी लहान मुलं आहेत आणि तो जो बाळक आहे तो चांगल्या प्रकारचा एक समालोचक देखील भविष्यात बनू शकतो. कारण सकाळचं सत्र बघितलं तर त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून मला जाणवलं की तो एक भविष्यामध्ये जसं फैजल शेखला मी अगदी 3 ते 4 वर्षापूर्वी ओळखलं होतं की एक तो चांगला समालोचक होणार आणि आज तो निश्चितच होईल आणि झालेला देखील आहे. माझा लाडका शिष्य आहे, कबड्डीकडून थोडंसं बदलला आणि क्रिकेटकडे वळलाय. कबड्डी देखील चांगला खेळत असतो, समालोचन देखील चांगलं करत असतो आणि एक चांगला विद्यार्थी, चांगला खेळाडू. लीडिंग एज पाहायला मिळाली, अंगावर चेंडू आदळतोय, 2 चेंडू डॉट खेळले गेलेत. बट नो डाऊट सचिन विषयकडे खूप मोठी क्षमता आहे. ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदा आल्यानंतर टीम सेटल करण्यासाठी चेंडू डॉट खेळायचे, परंतु नंतरचे 10 ते 15 चेंडूमध्ये तब्बल 50 मारायचे. हे वैशिष्ट्य होतं महेंद्रसिंग धोनीचं. तर सचिन विषयला देखील थोडंसं स्टेइंग करावं लागेल. चांगली बॉलिंग करतोय, ऑन साईडला उडवलाय, गॅप चांगला आहे, परंतु जर बघितलं तर फिल्डिंग त्याही पेक्षा उत्कृष्ट 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 क्लासिकल फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात. आमचे लाडके शिवनेर गावातील एक चांगले व्यक्तिमत्व गजाननजी फडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर असं पाहिजे. तर धावसंख्या धावफलकावर 18. चांगली बॉलिंग करतोय भरत, कारण भरतनेच मला वाटतं या मॅच मध्ये आणले परत. फुल टॉस, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. कृष्णा सातपुते टिपिकल या ठिकाणी पाहायला मिळाला. विनीत विषय ब्रँडेड ब्रँडेड पॅडल स्वीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय चौकार. आणि मला वाटतं हॅट्रिक त्याच्या मामुली नथिंग असं तर कधी कधी आपण म्हणतो की नाही, नथिंग इज बेटर दॅन एनिथिंग. आणि मला वाटतं द विनीत विषय हॅज एव्हरीथिंग. वॉट अ क्लासिकल बॅटिंग, 360 क्लासिकल बॅट्समन. स्फोटक नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीने खेळतात समोरच्या संघाला कळत देखील नाही की कशा धावा ते धावफलक सजवतायत, किती क्लास खेळतायत. अगदी बॉलरच्या डोक्यावरनं, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं, त्यानंतर शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं, मिडॉनच्या डोक्यावरनं अगदी हळूवार पद्धतीने. षटकार त्यांचे कमी, परंतु चौकार जे बघण्यासारखे असतात क्लासिकल. एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे आणि इट्स अ ह्यूज टायमिंग आउट ऑफ द पार्क. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये विनीत विषयचा आलाय टिपिकल ब्रँडेड विराट कोहली षटकार. च्या घरामध्ये. आणि मला तर अगदी वाटलं की ऑस्ट्रेलियाच्या गाभा मैदानावर विराट कोहलीने जॉन्सनला षटकार मारला, तीच आठवण झाली. काय बॅटिंग करतोय क्लासिकल विनीत विषय. ओ बॅटची चेंडू फ्लाय होतोय आणि चेंडू रॅपिडली क्विकली या ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील. हा 4-4-4-4 आणि 4 बहुमूल्य धावा चौकार. खेळत राहावा. काय बॅटिंग करतोय. तब्बल 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर झाले 32, म्हणजे 16च्या सरासरीने धावसंख्या वसूल केली. खतरनाक बॅटिंग, अफलातून अटॅक विथ क्लास. इट्स अ मिक्सचर, इट्स अ जॉईंट मिक्सचर विथ ब्युटिफुल टायमिंग. काय बॅटिंग करते. असं म्हणतात ना
की ज्या वेळेस आक्रमण करणारा बॅट्समन जर क्लासिकल असेल तर रात्रंदिवस ती हायलाईट बघत राहावी आणि तीच हायलाईट बघत राहावी अशी वाटते. 91 धावांचं सचिन विषयची बॅटिंग बघावी आणि आज मला वाटतं 58 धाव्यांची सध्या तरी 2 षटकांमध्ये विनीत विषयची बॅटिंग बघत राहावी. कारण याच्या पाठीमागे श्रेय कोणाला जातं तर मला वाटतं अनिलजी विषय, अनिलजी हजारे, विश्वाजी विषय आणि संपूर्ण साटगाव टीम, रमेश स्मृती चषक सगळी टीम जबरदस्त कामगिरी. कारण स्पोर्टची बॅट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. ब्रँड एम्बॅसेडर आहेत विनीत विषय असतील, त्यानंतर जर बघितलं तर सचिन विषय. परंतु सचिनच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत, थोडा शांत आहे आज, डोक्यावर बर्फ ठेवलाय, हे देखील गरजेचं असतं. समोर जर इतका भारी बॅट्समन खेळतोय तर आपण देखील त्याला संधी देणं गरजेचं आहे. चांगल्या टचमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो सचिन विनीत विषय. 9 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा धावफलकावर, एकट्या 30 धावा या विनीतच्या आहेत. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सचिन विषय फसला की वाचला आणि मला वाटतं या ठिकाणी वाचलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला जेल सोडला आणि सारंगपुरीकरांच्या आशा मला वाटतं कुठेतरी कमी होत चालल्यात. कारण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने जर स्टँडिंग ओव्हेशन मध्ये त्या ठिकाणी चिंता व्यक्त करतोय, जणू असं वाटतं की ही मॅच हळूवार पद्धतीने नव्हे तर खूप वेगाने आपल्या हातामधून, जशी रेती हातामधून निसटून जाते त्या पद्धतीने, जसं पाणी हातामध्ये आपण थांबवू शकत नाही तसं हे 2 फलंदाजांना देखील तुम्ही थांबवू शकत नाहीये. अनस्टॉपेबल बुलेट. थांबून खेळतात, बॅटची लिडिंग एज, धाव येईल का, डायरेक्ट थ्रो. पंच धाव आहे काही नाहीये धाव. ओके, डॉट बॉल. तर डॉट बॉल आलाय. सचिन विषय तर आज संघर्ष करतोय, खूप संघर्ष करतोय. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला, यावेळेस चपराक चाबूक शॉट, पण तो डीप मध्ये एकच धाव मिळणार. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं आहे कारण ज्या फॉर्म मध्ये विनीत विषय खेळतोय त्याला जितकी स्ट्राईक मिळेल तितकं चांगलं आहे. धावसंख्या धावफलकावर 37 धावा, जिंकण्यासाठी 58 धावांची गरज, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज. 15 चेंडू 21 धावा. क्लीन बोल्ड, गरज नव्हती. सीधी उंगली से अगर घी निकले तो उंगली टेढ़ी करने क्यों, परंतु हा तर मूलतः महाराष्ट्रीयन खेळाडूंचा स्वभाव आहे. जर सरळ बॅटमध्ये धावा येत असतील तर वाकडं जावं आणि मला वाटतं ज्या वेळेस वाकडं होणारा बॅट्समन फिनिश झाल्यानंतर थोडंफार करू शकता, परंतु मॅच चालू असताना तुम्ही करू शकत नाहीये. तर या ठिकाणी सचिनचे विकेट जर घेतली तर मॅच कलांनी देऊ शकेल. या ठिकाणी सारंगपुरी संघासाठी तर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 37 धावा. अजून 21 धावांची गरज आहे. इथून जर मॅच जिंकायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना खूप चांगलं खेळावं लागेल. जे विनीतने जो सेट करून दिलेला जो ग्राफ आहे तो वाढवावा लागेल आणि या 21 धाव्या कराव्या लागतील तर सारगावकर पुढील फायनलच्या रेसमध्ये पोहोचेल, नाहीतर थेट इथून सारगावला जावं लागेल.
आकाश, वेल बॉलिंग आकाश. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत आकाशने. पहिल्या षटकात मोहन 17 दिल्या होत्या, त्यानंतर भरतनी 15 दिल्यात. ओ बिग इट्स अ ह्यूज अँड हँडसम. क्या बात आहे. अगदी हेमंग बदानीची मला आठवण झाली. हेमंग बदानी अशाच पद्धतीने खेळायचे, युवराज सिंग अशाच पद्धतीने खेळायचे. व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग. निकेच्या बॅट मधून आलाय पहिला आसमानी तुफानी गगनभेदी ह्यूज अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. गई तो क्या, हम तो चलने वाले खिलाडी हे. विनीत गेले, परंतु निकेशने दाखवलं येस वी आर द टायगर अँड आय एम दी वन ऑफ देम. आय विल डेफिनेटली रोड. त्याच्या बॅटच्या रडारमध्ये त्याच्या मिनिटवर आला चेंडू. रडारमध्ये गुडलेनचा चेंडू त्यांनी पिक केला आणि पिकअप शॉट पाहायला मिळालं. अगदी पिकअप शॉट 105 मीटर दूर जाऊन कोसळलाय थेट आमच्या, मला वाटतं त्या ठिकाणी बिलाल शेख यांच्या घराकडे, की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहण्याची सुविधा प्राप्त झाली बिलाल भाई शेख यांच्याकडनं. तर या 6 धावांनी धावफलक पुन्हा चेंज केलं. आता मात्र ही मॅच 50-50 आले. 43 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. व्हॉट अ बॅटिंग. निकेश पुन्हा उडवतोय, परंतु फटका बसलाय. झेल असेल आणि झेल टिपलाय. सेलिब्रेशन 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 बनत आहे. गोलंदाजाला षटकार जरी खर्च केला, परंतु दोघांना पाठवलंय. याचं त्याला महत्वाचं आनंद, तो उत्सव. अग्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण विराट कोहलीने अग्रेशन दाखवलं. कारण ऑस्ट्रेलिया क्रिकेट हा स्लेजिंगवरच चालला. फक्त एकमेव ते फक्त भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर समोर झुकले. जगामध्ये प्रत्येक खेळाडूंना त्यांनी स्लेजिंग करूनच हरवलं. म्हणून रिकी पॉन्टिंगची टीम एवढी खतरनाक होती. तर निकेश देखील परतलेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ऋषी विषय गेलेत. 43 झालेत. जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 12 चेंडू 15 धावा, म्हणजे 8.50 ची सरासरी एफई आहे. पुढील मॅच मड विपक्ष आसनगाव. आमच्या आसनगाव मध्ये तर काय खेळाडू मला दिसत आहेत. आमचा पोलाड असेल, आमचा दिनेश असेल, तर खतरनाक प्लेयर आहेत. मला वाटतं पोलाड या अंडर-20 मध्ये सगळ्यात डेंजरस बॅट्समन असू शकेल. या स्पर्धेमध्ये जी टीम येते त्या टीम मधला जो अंडर-20चा खेळाडू आहे, तो आज मला वाटतं ओपन गटामध्ये देखील खेळत असतो. आणि स्पेशली बघितलं तर तो त्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळत असतो. आणि मला वाटतं विनीत असेल, त्यानंतर निकेश असेल, सचिन असेल, हे साडगावसाठी खेळतात. रोहित शेलार हा दसईसाठी खेळतो. शाबाज हा पप्पू 11 दसईसाठी देखील खेळतो. तर असे खेळाडू आहेत की ज्यांची मी नावं सांगू शकतो, किंवा जे आपल्या मेन टीममध्ये देखील खेळत असतात. म्हणून तर म्हणतं अंडर-20 हा सेटअप आहे, हा बिल्डअप आहे, की जेणेकरून तुमच्या चांगल्या फ्युचरसाठी, तुमच्या गावासाठी, तुमच्या मातीसाठी आणि किंबहुना तुमच्या लोकांसाठी तो खेळाडू तयार होणार आणि आपल्या गावाचं नाव मोठं करणार. जिंकण्यासाठी राहिल्या 12 चेंडू आणि 15 धावा. मोहनला जादुई गोलंदाजी करावी लागेल. ऋषी चिप करण्याचा प्रयत्न केला तर अपील, खूप मोठी अपील. डॉट बॉल. मोहन हे 5 चेंडू डॉट खेळले किंवा ऋषीला डॉट केले तर मात्र शेवटचं षटक फार निर्णायक ठरेल. कारण ज्या वेळेस 10 धाबींच्या वरती मॅच असते त्यावेळेस कितीही चांगला बॅट्समॅन असो, मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, थोडं नरश्य येत असतं. वेल बॉल. 11 चेंडू 15. ओ क्लासिकल फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. गरज नव्हती, जंप मारण्याची गरज नव्हती. हातामध्ये चेंडू होता, पुढे आले, स्टेप आउट झाले, हात जंपिंग केलं, हाताला चेंडू ब्रश झाला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या पाठीमागे पलीकडे शेंद्री पट्टीला सलामी दिली. 4 धावा मिळतील. 4 धावा कमी झाल्या, राहिले 11 धावा.
चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि स्ट्राईक सुद्धा. पुन्हा एकदा या ठिकाणी ऋषी भोईर, ऋषी विषेकडे. अगदी मला ऋषी भोईर आठवले वाकलनचे, तसं मला वाटतं ऋषी विषे तर प्रोफेशनल खेळाडू आहेत असे, ज्यांचं नाव ऋषिकेशजी देसाई आमचे अंपायर देखील आहेत डोंबिवलीचे. तर धावसंख्या धावफल का आपण पाहतोय 49, 49 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2, व्हॅल्युएबल विकेट. पुन्हा एकदा ग्लान्स केला, स्लोअर अगदी ग्लान्स ऑन साइडला बॅकवर्ड लॉंग लेगला. दुसरी धाव, रिस्की धाव, कंप्लीट कंप्लीट कंप्लीट. वॉट आर बिटवीन द विकेट. 1-2 इज ऑलवेज बेटर दॅन 0. क्या बात आहे. अलॉंग दी कार्पेट अगदी जमीन लगत ग्राउंड शॉट घेऊन छोट्या बॅकलिप मध्ये दुखदा 2-2 धावा येऊ शकतात. मला वाटतं ती चुकी कदाचित निकेश विषेनी केली. एक षटकार आला होता, दुसरा षटकार मारायला गेले आणि प्रत्येक चेंडूवर जर षटकार येत असता तर मी म्हणेल आज 15-51 झाल्यात, कदाचित आंध्र नसेल टॉप रँकिंग मध्ये 1 नंबरला असते धावांच्या. 51 धावा, अजून 7 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू 7 धावा. बॉल टू बॉल, बॉल टू रन्स अशी इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. 7 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 7 balls ॲज कम्पेअर एव्हरी बॉल शुड बी कन्वर्टेड इनटू द सिंगल. ऑन साइडला उडवला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ओ माय गुडनेस. ऋषी भोईर सारखा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला ऋषी विषय, ऋषिकेश विषयाच्या बॅट मधून. तर ऋषिकेश भोईर सारखा ऋषिकेश विषयनी फटका मारला, तो षटकार कन्वर्ट केला आणि ऋषिकेश देसाई प्रमाणे आमचा कैलास लकडे त्या ठिकाणी निर्देशित करतोय. इट इज सिक्सर. काय एकच धावींची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धाव. सचिन विषय 1 धाव काढू शकेल का प्रश्न आहे. ऑन स्पोर्टचा ब्रँड एपिसोड 1 धाव काढू शकेल का. षटकाराने फिनिश करेल की 1 धाव काढणार. आज मोठा हा संभ्रम, कारण आतापर्यंत षटकाराने मॅच फिनिश करताना आपण बघितलंय, परंतु 1 धाव फिनिश करताना आज प्रथमदा बघणार. सहा चेंडू 1 धाव. स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल तर विश्वास विषय विश्वास ठेवील. 1 धाव नाही, षटकार, मॅच विनिंग षटकार. कारण ये तो हमारा स्वभाव है. टाइगर है, शिकार तो करेंगे, शिकार करना कभी नहीं छोड़ेंगे. आणि हा शिकारी ऑन स्पोर्टचा ब्रँड एम्बेसेडर या ठिकाणी पाहू शकतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांनी पुन्हा साडगाव संघाला संजीवनी देतोय. विनीत विषयनी जो सेटबॅक केला ऋषी भोईरनी, आणि या ठिकाणी बघितलं ऋषिकेश विषयनी आणि सचिन विषयनी फिनिश केलंय. साडगाव संघ इज अ फायर आणि डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. नो डाऊट विनीत विषय, नो डाऊट विनीत विषय. द क्लासिकल विराट कोहली ऑफ साडगाव टीम. चला या आपला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारायची.